श्री स्वामी समर्थ. देवघर हे फक्त सजावट नसून ते आपल्या घरातील शक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचे केंद्र असते. देवघरात 3 ते 5 पायऱ्या असाव्यात आणि मांडणी शास्त्रानुसार व परंपरेनुसार असावी. देवघराचे स्वरूप. देवघर शीशम किंवा सागाच्या लाकडाचे असावे. जर तुम्हाला असे देवघर 3 ते 5 पायऱ्या असलेले हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. देवांची मांडणी कशी करावी? पहिली पायरीवर मध्यभागी श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. दुसरी पायरीवर स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतेचा टाक, उजव्या बाजूस कुलदैवताचा टाक. तिसरी पायरीवर डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता आणि तिच्या उजव्या बाजूस नंदी व नाग नसलेले महादेवाची पिंड ठेवावी. समोरील जागेत जर घरात पूर्वापार परंपरा असेल तरच पितरांचे टाक ठेवावेत. श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी, डावीकडे शंख ठेवावा. श्रीयंत्र, श्री महामृत्युंजय यंत्र, कुबेर यंत्र ठेवावे. शास्त्र, परंपरा आणि श्रद्धेने केलेली देवघराची मांडणी घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि कृपा आणते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ. जर तुम्हाला असे देवघर 3 ते 5 पायऱ्या असलेले हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे. सर्व देवांच्या मूर्ती, अन्नपूर्णादेवी, गणपती, बाळकृष्ण, महादेवांची पिंड, यंत्र, शंख, घंटी उपलब्ध आहे. कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे. सर्व देवांच्या मूर्ती, अन्नपूर्णादेवी, गणपती, बाळकृष्ण, महादेवांची पिंड, यंत्र, शंख, घंटी उपलब्ध आहे. कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, तेथून ऑर्डर करू शकतात.